आज ऑफिसमध्ये ब्लड डोनेट करताना असं काही होईल माझ्यासोबत ते वाटलं नव्हतं. तर सकाळ सकाळी छोट्या डॉगना आम्ही खायला द्यायला आलो बाहेर. तुमको खाने के लिए लेके आए हो लेकिन हम इतने लोग को मिल नहीं रहे. सीन है ना, सीन है. आणि अचानक पुढे बघतो तर पुढे थांबली होती ब्लड सेंटरची बस. म्हटलं हा काही विषय तर अजून बघितलाच पाहिजे. तर त्यांनी डायरेक्ट त्यांचा सेटअपच लावून घेतला होता. मग हार्दिक भाऊ ब्लड देण्यासाठी फॉर्म भरत होता. म्हटलं आता आपल्याला पण भरला पाहिजे, पण भीती जरा वाटत होती. मग कौस्तुभाऊनी थोडं मोटिवेट केलं आणि मग मी पण तयार झालो. आणि तोवर इकडे बघितलं तर यांनी आधीच द्यायला चालू केलं. काम नहीं होने वाला है, आज काम नहीं होने वाला है. आणि इकडे गीता मॅम आणि मनीष मॅम ब्लड डोनेट करून मस्त बसल्या होत्या. कारण पुढे तर अजून खूप जण देणार होते, पण हा तर त्याला खूपच घाबरत होता. मग फायनली नंबर आला माझा. स्वीट असताना तर एवढी भीती वाटली होती काय बोलायचं कामच नाही. डोनेट करून झालं आणि त्यांना म्हटलं माझं थोडं डोकं जड झालंय, तर त्यांनी तर माझा बेडच वर घेतला. खरंच खूप काळजी घेत होते. फायनली आमचं ब्लड डोनेशन झालेलं आहे आणि हे आम्हाला देऊन पळवलेलं आहे. बघू शकता तुम्ही ब्लड डोनेट. आणि ज्याच्या सगळ्यांना आतुरता होती त्याचा नंबर आला. आता तुम्ही फक्त त्याची मजा बघा. त्याला स्वीट टोचण्यासाठी त्या साईडला दोघं तिघे थांबले होते, पण भाईने शेवटी ब्लड डोनेट केलं. आणि मग संध्याकाळ झाली आणि आम्ही सगळे चाललो घरी जाण्यासाठी. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक आणि फॉलो करून नक्की जावा.